आता बघूयात मुंबई आणि उपनगरातल्या महत्त्वाच्या 9 बातम्या। मुंबई गोवा हे अंतर अवघ्या 6 तासांमध्ये पूर्ण होणार। एमएसआरडी कडून कोकण द्रुतगती महामार्गाचं नियोजन। कोकण एक्सप्रेसवे लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी महादेव देशमुखांचा जामीन अर्ज फेटाळला। एमबीबीएस अभ्यासक्रम प्रवेशासाठी 950 विद्यार्थ्यांकडून 64 कोटी 70 लाख हडपल्याचं प्रकरण। महादेव देशमुख साताऱ्यातील छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष। मुंबई पालिकेच्या सचिव विभागात लिपिकांची 55 पदं रिक्त। अपुऱ्या मनुष्यबळामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण। मुंबईतील खड्ड्यांमुळे 30 अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस। पालिकेकडून पुन्हा खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात। मुंबईत लाडकी बहीण योजनेचे 1,20,971 अर्ज प्राप्त। 1,69,028 महिलांनी अर्ज केले होते। प्लास्टिक मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे नवी मुंबई पालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदेंचं आवाहन। तर गणेशोत्सव मंडप परवानगीसाठी आता कोणतेही शुल्क आकारलं जाणार नाही, आयुक्तांकडून जाहीर।